प्रभाग क्रमांक 8 मधून अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले जे काँग्रेस पक्षातून अशोक चव्हाण यांच्या सोबतच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे, माजी नगरसेवक व्यंकटेश मुद्दीराज, शेख फारूक यांनी आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। की अशोकराव चव्हाण साहेब जे होते त्यांच्याकडे आम्ही भाजपामध्ये त्यांचा आम्ही प्रवेश केला आणि प्रवेश करून आणि इमाने इतबारे आम्ही त्या ठिकाणी पक्षाचंही काम केलं, चव्हाण साहेबांचंही काम केलं। पण ऐन वेळेस त्यांनी आम्हाला उमेदवारी नाकारली आणि मग जनतेमध्ये रोष होता। जनतेचं असं मानणं होतं की भाई हे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांना जर निवडणुकीची संधी ह्या नगरपालिकेमध्ये भेटत नसेल तर काय त्यांना आमदार करणार का खासदार करणार। त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या जनतेचं असं होतं की भाई तुम्ही फॉर्म भरा। मग आम्हाला कल्याणकर साहेबांकडे आम्ही सोबत त्या ठिकाणी गेलो। मग त्यांनी आम्हाला मग कन्व्हिन्स केलं की भाई आम्ही तुमच्या सोबत राहू, कारण कसं गव्हर्नमेंट तुमच्या सोबत राहील, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या सोबत राहील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे मग त्या ठिकाणी आम्ही हे आज आमचा बी फॉर्म लागलेला आहे। ओपन मधून मी आहे पुरुष मधून आणि ओबीसी मधून आमचे फारूक भाई आहेत, दुष्यंत सोनाळे हे एससी मधून आहेत पुरुष मधून आणि ओपन लेडीज मधून आमचे चव्हाण आहेत। तर हे आमची टीम जे आहेत यांनी लालवाडी मधून आहेत, मी गोरक्षण गोकुलनगर मधून आहेत, आंबेडकर नगर शिवाजीनगरहून आमचे दुष्यंत सोनाळे साहेब आणि इकडे यांनी पूर्ण तेरा नगर नारायण नगर लालवाडी हा भाग हे सगळं म्हणजे ह्याच्यातून आम्ही हे सर्व लोक आम्ही या ठिकाणी आहोत। विरोधकांचं आव्हान काय वाटते? आपण भाजपाचं स्वतः भाजपाचं आव्हान वाटते का आपल्याला? नाही, आव्हान कसं आहे इथं आव्हान म्हणण्यापेक्षा कसं तिथं कार्यकर्ता नाही, तिथं कार्यकर्ते नाहीत, आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही नगरसेवक आहोत। ते नगर मालक आहेत, म्हणजे त्यांना मालक व्हायचंय, ते नगरसेवक व्हायचं नाही। आम्ही नगरसेवक आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि आम्ही जनतेमध्ये राहणार लोक। आपल्याला डावण्यात काय वाटतं? नाही, डावलण्याचा विषय कसा आहे इथं धनशक्तीमध्ये जनशक्ती आणि धनशक्तीचा विषय आहे। आम्ही जनशक्तीचे लोक आहेत, तिथे धनशक्तीच्या लोकांना तिथे त्या ठिकाणी तिकीट भेटलेले। 8 मधून मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली होती आणि सगळ्या वार्डामध्ये फिरून बघितलं आणि माननीय आमदार अशोकराव साहेबांना विनंती केली की साहेब 7,500 मुस्लिम मतदान होतं, एक माझ्या मुलीला तिकीट द्या। हो म्हणून म्हणले। नंतर मला तिकीट भेटलं नाही। मग मला राजेश चव्हाण यांनी सगळ्यांना सगळ्यांना म्हणले बाबा शिंदे आमच्या संग ये। मग मी घरी विचारपूस करून असा निर्णय घेतलो की शिवसेना शिंदे गट त्या पार्टीकडून ओबीसी मधून माझ्या मुलीला उभा केलो। वार्डाच्या सगळ्या जनताला एवढी विनंती आहे की कार्यकर्ता म्हणून मला वोटिंग करा आमच्या पॅनलला। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।